हा नाही मी सेंटर ऍड्रेस केलं पण तरी पण ठेवा आणि हा फिरून लोकांना मीच हँडलिंग करतो आणि आता माझ्या वयानुसार मग लाईव्ह का नाही टाकलं लाईव्ह चालू करून द्यायचं नाही जाऊ द्या लाईव्हला जास्त होईल बाप्पाचं आगमन झालेले त्या निमित्ताने सर्वप्रथम मी मंडळाच्या धन्यवाद मानेल आभार व्यक्त करेल आणि आपल्या कार्यक्रमासाठी सुरुवात करणार आहे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे कसं थोडस लक्ष देऊन ऐका कारण भजनाचे प्रकार असतात की तुकाराम महाराज एका ठिकाणी अभंगामध्ये म्हटलेलं आहे लावणी मृदंग श्रुती टाळ गोष्ट तेव्हा ब्रह्मरस आवडेल काय मृदुंग श्रुती म्हणजे विना मृदुंग विना आणि टाळ याचा घोष म्हणजे याचा आवाज गजर एक रूप होतो आणि त्याच्यामध्ये आपला आवाज मिक्स होतो हार्मोनियम वगैरे असल्यास तेव्हा काय होतो की ब्रह्मरस तयार होतो ब्रह्मध्वनी ब्रह्मध्वनी म्हणतात त्याला ब्रह्मध्वनी निर्माण होतात आणि आपल्या जागेला सात्विक बनवतात ती जी काही ही असेल ती वास्तू सात्विक होते आणि परंतु त्या भजन पूजनामध्ये सात्विक होतात परंतु भजनासाठी पण भाग्य लागतं तेव्हा पण सेना महाराजांनी सांगितलं की भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट आहे त्यामध्ये वर्णन केलेले की पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम कारण तर सर्वच भजनासाठी येणार नाही त्याच्या भाग्यामध्ये आहे पूर्वजन्माची पुण्याई आहे तेच भजन श्रवण करण्यासाठी येणार आणि तेच मुखी नामस्मरण करणार म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की सारा सारा विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाची तेव्हा काय होईल कराल दुर्घट भव सिंधू आपला जो भवसिंधू करण्यासाठी भवसिंधू म्हणजे संसार सागर जो आहे त्याला संसार सागर भवसिंधू म्हटलेले ते करण्यासाठी केवळ कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरणच हे आहे व्याप्ते कारण वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी भक्ती सांगितलेली आहे त्रेतायुग त्याला आपण सतयुग म्हणतो त्या त्रेतायुगामध्ये पापी कुणी नव्हते सगळे सात्विक लोक होते म्हणून त्याला सतयुग म्हणून म्हटल्या गेलं त्या युगामध्ये 1 लक्ष वर्ष आयुष्य होतं माणसाला म्हणून हजारो वर्ष तपस्या करायची विश्वामित्र आधी वशिष्ठ मुनी वगैरे हजारो 14 वर्ष 12 वर्ष तपस्या केलेली तदनंतर त्रेतायुग कृतयुगाच्या नंतर त्रेतायुग आला म्हणजे प्रभू रामचंद्राचा कालावधी त्या युगामध्ये यज्ञ वगैरे होम यज्ञ यागादी क्रिया व्हायच्या त्या माध्यमातून भगवंत प्रसन्न व्हायचे आणि भगवंत अवतरित व्हायचे त्या काळामध्ये आणि तदनंतर मग नंतर कृष्ण भगवंताचा जो काळ द्वापार युग आला तेव्हा पूजन अर्चन भजन वगैरे कीर्तन या माध्यमातून भगवान भेटायचे तेव्हा आपण द्वापार युगापर्यंत सुद्धा भगवंत अवतार घ्यायचे आणि सगुण रूपामध्ये दर्शन द्यायचे परंतु सज्जन हो आता कलियुग आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पुराणाला खूप महत्व आहे श्रुती स्मृती पुराण हे जे त्याची अंग आहे वेदाची अंगे वेदांगी म्हणतात त्याला 4 वेद त्या वेदापासून जी वेदांगी बनलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान कशासाठी लिहून ठेवलेले ऋषीमुनी यांनी की आपण जीवन जगण्यासाठी कसं जीवन मार्ग कर्मण आणि संसार उपभोग घेताना तदनंतर आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त कसं होऊ पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शयन त्याला जे म्हणतात म्हणजे आपण जननी जठरे शयन म्हणजे जेव्हा आपण मातेच्या गर्भातून आपण जन्म घेतो खूप कठीण यातना आहे मातेच्या गर्भामध्ये मलमूत्र तोंडामध्ये जातं काय गरम तिथं वातावरण असतो काय ते मुक्त करण्यासाठी आपल्याला भगवंताची भक्तीच करावं लागते त्यासाठी आपल्याला संपूर्ण शरण जावा लागतो म्हणून हे भजन दाखवलेले तर आपली आता मी पुढे भजनासाठी सुरुवात करेन आणि या भजनाचं मला सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं भजनाची जे वेगवेगळे पंथ वेगवेगळे संप्रदाय होऊन गेलेले
त्यामध्ये भजनाची पद्धत वेगवेगळी हा. आहे. कोणी खंजेरी भजन म्हणतात, त्याला खंजेरी भजन हा. म्हणतात. कोणी एक तारी वाजून भजन म्हणतात, त्याला एक तारी भजन म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये टाळ, मृदुंग, पेटी, पकवान वगैरे या माध्यमातून भजन होतात. तसे वेगवेगळ्या देवीचे भक्त वेगळे, गणरायाचे भक्त वेगळे, गाणपत्य संप्रदाय म्हणतात त्याला. दैवी संप्रदाय, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, असे वेगवेगळे पंथ, वेगवेगळे संप्रदाय आहेत. या माध्यमातून जे आमचा म्हणजे बंजारा समाज आहे त्याचं एक नगारा, जे आपण दुसऱ्या संप्रदायामध्ये टाळ वाजवतो आणि याला झांज म्हणतात. झांज आणि नगारा आणि थाळी म्हणतात याला. त्या माध्यमातून आमचे भजन होतात. त्याच्यामध्ये फरक असतो, जैसा देश वैसा भेष. आम्ही मूळ राजस्थानी, तिथे मूळ राजस्थानी थोडा फरक आहे, म्हणून थोडं समजून घ्यावा काही शब्द. कारण कसं आहे, बोली भाषेमध्ये आणि आपल्या मातृभाषेमध्ये फरक. मातृभाषा मराठीच आहे, परंतु बोली भाषा आमची बंजारा आहे. त्याच्यामुळे खालीवर किंवा एखादा शब्द मागं पुढे होईल, आपण समजून घ्यायला ही अपेक्षा बाळगतो आणि भजनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. अखण्डमण्डलाकारं व्याप्तमिति चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनं सदसंतत्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमतलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पुण्डरीकवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. पार ब्रह्म जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज की जय. ईश्वर सिंह भगवान की जय. पेश्वरी रामराव महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे की आता. गणरायाच्या चरणी आपण विनंती मागणी मागू की हे भगवंता, तुझ्या चरणी जन्मोजन्मी माझी सेवा घडू दे. प्रत्येक जन्मामध्ये तुझी सेवा मला मिळो, तुझ्या चरणाची सेवा मिळो आणि तुझे नामस्मरण करण्याची मला संधी देव. हे मागणं मागून पुढे आपण गणरायाचे भजन ऐकूया. म्हणून म्हटलं की तो गणराज गणपती आदि मन घेई हाती. तो गणराज गणपती आधी मन घ्यावे. आधी गणपतीच्या भक्तीसाठी जर आपल्याला पुढे व्हायचं असेल तर आधी मनाला कंट्रोल करावं लागेल. मनाला संयम, मनामध्ये संयम पाहिजे, मन शांत पाहिजे, तेव्हा भक्ती घडत असते. ती सेवा आपल्याला जर कुठं मिळत असेल तर सद्गुरू चरणी मिळतात. सद्गुरू वाचून सापडे ना स्वय लावे ते पाय आधी आधी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आपले. म्हणून म्हणतात की हे तो गणराज
स्वीकारलं नसेल म्हणजे इंद्रिय नाही दिसत नाही म्हणून, परंतु मन हे इंद्रिय आहे. कारण आपण जर चालता चालता जर आपण जर ठेच लागून पडलो आणि किंवा आपल्याला कोणी जर शब्द अपशब्द बोलवून दिला असेल, बोललं असेल, तर आपण काय म्हणतो, आपल्या माझ्या मनाला लागून गेला हा शब्द, आपल्या गुडघ्याला लागतं म्हणतो का, डोक्याला लागतं म्हणतो का, नाही, मनाला लागतं. कारण 10 इंद्रिय, 10 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वा मन सांगितलेले त्या अध्यात्माने. तर म्हणून तुकोबाराया पुढे म्हणतात की तुका म्हणे मन चंचल, मन इतकं चंचल आहे. आता जरी इथं आपण बसलो असेल तरी एका क्षणामध्ये, काही क्षणामध्ये घरी जातो. घरी मुलं लेकर बाळा काय करत असेल, ढोरं गुरं काय करत असेल, म्हणून मन चंचल आहे. आणि मनाला जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला सद्गुरूकडे जावं लागेल, किंवा मन आपल्याला मनामध्ये आपल्याला संयम आणता येतं. आणि त्या प्रकारची साधना आपल्याला सद्गुरू देत असतात. म्हणून श्रीराम जय राम जय सियाराम, श्रीराम जय राम जय सियाराम. आपल्या आवाजामध्ये तेवढी आर्तता पाहिजे. आर्ततेने जर जेव्हा आपण हाक मारू, त्याच्यामध्ये श्रद्धेने हाक मारू, भाव ठेवून जर आपण हाक मारू तर अवश्य भगवंत येत असतात. फक्त तेवढी श्रद्धा पाहिजे. म्हणून मारुता यायला हाक मारायचं आहे दुःख भंजन गणत आहे हाक मारायचं आहे दुःख भंजन गौरी नंदन हे गुण मेरी
विनंती वारंवार करतोय. हे भगवंता गौरी गणपती बाप्पा गणराया तुम्ही धावून यावे भजनासाठी आणि आम्हाला बुद्धी द्यावी, आम्हाला मती द्यावी, आमचं दुःख हरण करावं, कारण ते नामच तुमचं सुख करता आहे. म्हणून आम्ही विनंती करतो. तर म्हणून घेई घेई माझे वाचे गोड नामही गोवाचे. हे म्हणा तुला कुठे जर जायचं असेल तर देवाच्या चरणी जा, संतांच्या चरणी जा. कारण प्रत्येक अवयवाला सांगतात. म्हणून वाच्याला आपण सांगत आहे संत की तुला जर नाव काही जर बोलायचंच असेल, काही जर नाव घ्यायचंच असेल तर तू काय कर, माझ्या विठोबाचं गोड असं नाम आहे. त्याची अशी सोजवळ अशी मूर्ती आहे, ती पण डोळ्यामध्ये साठव आणि मुखाने पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण कर, नाव घे म्हणून सांगतात. घेई घेई माझे वाचे गोड देवाशिवाय वाया घालू नको. प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक अवयवाला समजावून सांगतात की डोळे तू काय करायचं, तुला बघायचं असेल तर विष्णू मूर्ती, पांडुरंग मूर्ती, देवाची मूर्ती बघ. मनाला उद्देशून सांगतात की तुला ऐकायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण जिथे चालू आहे तिथे जाणं अवश्य बसायचे. कारण ते भाग्याने भेटत असतात आणि भाग्याने ती आपल्याला प्राप्ती होते भजनाची. कारण देवानी सांगितलेले की नाम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय वै. माझं ठिकाण कुठं आहे? वैकुंठामध्ये. परंतु मी एक वेळ मी वैकुंठाचं उल्लंघन करून जातो. कुठं असतो? योगी मुनी ऋषी जपी तपी तिथं तपश्चर्या करत असतात, त्यांच्या हृदयामध्ये माझं निवासस्थान आहे. परंतु एक वेळ ते हृदयस्थान स्वतःचं पण हृदय मी सोडून देतो. मग कुठं जातो? नारदाला सांगतात ते मद भक्त यत्र गायत्री तत्र तीर्थामी नारदा. हे नारद जेथे माझे भगवान भक्त माझे नामस्मरण करत असेल, माझे चिंतन करत असेल, माझ्या नामाचं भजन करत असेल, कीर्तन करत असेल,
तिथे मी अवश्य असतो. म्हणून नामदेव महाराजांच्या भजनामध्ये पांडुरंग नाचायचे. असे नाचायचे की एवढे तल्लीन होऊन नाचायचे की शेला गळालेला पितांबर पडलेला सुद्धा त्यांना भान नसायचं नाही. भान हरपून भगवंत नाचत होते. म्हणून भजनामध्ये भगवंत येत असतात. म्हणून सांगायचं आहे की कारण भगवंताशिवाय आपल्याला तारणारा कोणी नाही. आपल्याला कोणी जर या भवसागरातून तारणार असेल तर भगवंताशिवाय कोणी तारणार नाही आणि भगवंत सद्गुरूशिवाय भेटणार नाही. गुरुबिन माला फिरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन सब निष्फल गया, पूछो वेद पुराण. मी माझ्या तोंडाने सांगत, माझ्या मनानं सांगत नाही, तर वेद पुराणामध्ये ते लिखित आहे. म्हणून म्हणायचं आहे की हे बिगरी तिले बनाई नाथ मोरी बिगरी तिले बनाई हे बिगरी तिले बनाई नाथ मोरी हे बिगरी तिले बनाई नाथ मोरी. त्या सुदास महाराजांनी ही रचना केलेली आहे की आपली बिघडलेली म्हणजे बिगडी की नाही बनाई. आपलं जर कुठे बिघडत असेल किंवा आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर प्रभू रामचंद्राला जर आपण हाक दिली, कारण त्यांनी अहिल्याला तारलं, आपल्याला का नाही तारणार. त्यांनी जो पापी होता रावण त्याचा संहार करून विभीषणाचा संहार केला. विभीषणाला तारलं त्यांनी आणि ती लंका विभीषणाच्या हाती दिली. म्हणून याच्या भजनामध्ये वर्णन केलेलं आहे कुणी सुदास महाराजांनी. म्हणून हे बिगाडी किले महाराजांनी वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेस
पांडवांनी कपट रचून लक्ष पांडवाला मारण्यासाठी कौरवांनी जे कपट रचिले शकुनी मामाचं ऐकून आणि लाक्षाग्रह तयार केला. त्या ग्रहामध्ये यांना पाठवायचं पांडवाला आणि आग लावून टाकायची आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. लाक्षाग्रहामध्ये पांडव जेव्हा गेले राजूपेमध्ये त्यांनी आग लावून दिली. तेव्हा कृष्ण भगवंताला माहित होते कारण भगवंत जेथे धर्म घडतो तेथे भगवंत असं असतात. म्हणून भगवंत त्यांच्या सोबती होते. भगवंतांनी निरोप पाठवला की लाक्षाग्रहामधून तुम्ही काय करा, वयारी मार्गाने पलायन करा तिथनं आणि लाक्षाग्रहामधून तुमचा जीव वाचवा. म्हणून ते वाचले. आणि ज्यावेळेस द्रौपदीनं हाक दिली भरी सभेमध्ये त्यांचे वस्त्र द्रौपदी मातेचे वस्त्र हरण करण्यात आलं पापी लोकांनी, तेव्हा सुद्धा त्यांनी भगवंतांनी त्याची लज्जा राखली आहे, त्याची लाज राखली आहे. म्हणून हे वर्णन आपल्याला सुदास महाराज सांगतात. म्हणून हे मीरा बिगरी कर्मा बिगरी आपल्याला राम नाम भजण्यासाठी आपल्याला पैसा लागतो का? लागत नाही. आपण पण ते नाम श्रद्धा भावेनं घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घेतलं पाहिजे. भवसागरातून करून गेलो पाहिजे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून संत जनाने सांगितले ते दिवसभर कर काम धंदा घरी घडी भर तरी भज गोविंदा. पण इतर कोणी भजत नाही म्हणून कबीरदास महाराज विचारतात अब तुम कब शुभ रोगे राम तुम दो दिन का महिमान. हे आपल्याला 2 दिवस मिळालेले आहे, एक जन्माचं आणि एक मृत्यूचं. मधला जो संसार आपला आहे ते आपल्याला की मला या दुःखातून या कष्टातून मला बाहेर काढ, मला लवकर जन्म दे, मला जगामध्ये जग दाखव, मी तुझे नामस्मरण करेल, तुझी पूजा करेल. म्हणून आपण वचन देऊन आलेलो परंतु बाहेर येऊन बेईमान झालो असं कबीरदास म्हणतात की ए गर्भपणो में हात
खेळण्यामध्ये कुदण्यामध्ये तो येतेच होत असतो. आणि नंतर मग जवानीमध्ये आपल्याला ग्रहस्थी हे पण करावं लागतं. आणि ते आहेच ना, ते भगवंताला चुकलेलं नाहीये. ते संसार करणंच आहे. परंतु त्या एका ठिकाणी तुकडोजी महाराज पण सांगतात की भक्ती करूनही जो पोट भरी तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मान वाटू नको, घाबरू, सांगा मी काय करू म्हणून भक्तांनी विचारलेलं आहे. तेव्हा भक्तांनी तुकडोजी महाराजांनी सांगितलं की तू संसार पण कर, भक्ती पण कर, हे दोन्ही पण करावं लागेल, तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणून. आणि जेव्हा आपला म्हातारपण येतो त्यामध्ये मग काय तोंडातल्या भिंती पडलेल्या असतात. राम म्हणायला गेलो तर लांब जातो, मग देव पण लांबच जातो, तू आता लांबच करा म्हणून देव आपल्याला सांगत असतं. म्हणून कबीरदास पुढे म्हणतात की हे झूठी काया झूठी माया, हे झूठी काया झूठी माया, हे आखिर मोजणी आपल्याला संतांचं भगवंताचं पण चिंतन करावं लागतं. पण परंतु ज्या देशामध्ये आपण राहतोय त्या देशाची पण महती गाणं आपल्याला आपलं आद्य कर्तव्य बनतं की म्हणून भरपूर कविकारांनी आपल्या भारत देशाविषयी संतांनी पण म्हटलेले की संतांनी पण भरपूर काही आपल्या भारत देशाविषयी लिहून ठेवलेलं आहे. तसंच एका कवीने एक जी कविता भारताची आपली देशभक्तीपर गीत आहे ते मी आपल्या समोर सादर करेल. बलसागर भारत हो विश्वास सोडून राहो, बलसागर भारत हो विश्वास सोडून राहो, हे बलसागर भारत बलशाली झालं पाहिजे, कीर्तिवान झालं पाहिजे. भारताची कीर्ती आहे पूर्ण विश्वामध्ये पसरली गेली पाहिजे. त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. त्या म्हणूनच आपले जे सैनिक आहे ते भारत देशावरती आतापर्यंत कित्येक सैनिकांनी प्राण त्याग दिला आपल्या देशासाठी आणि आपली रक्षण केलेलं ते तिथं लढतात आणि म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. म्हणून म्हणतात की हे बलसागर भारत
यांनी लढाई केली त्यावेळेस एकीकडे आपले शिवशाहीर पवाडा म्हणायचे आणि त्या लढाऊ आपले जे मावळे होते त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण व्हायची, त्याच्यामध्ये धैर्य निर्माण व्हायचं आणि लढण्यासाठी हिंमत तयार व्हायची. म्हणून हे आपल्या भारत देशासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि आपलं जो कोणी सरकार येईल आपल्याला इथं पक्षपात नाही इथं इथं जात पात कुठे नको आहे, जो हरी को भजे सो हरी का होय. आपण जो कोणी असेल तर आपण हरीचं नामस्मरण केलं तर तो हरीचा होऊन जातो. म्हणून सर्वांनी आपण भारत देशासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून एक गवळण आपल्या समोर सादर करतो, कारण शेवटला आपल्याला बातम्यामध्ये कसं भजनाच्या नंतर गवळण म्हणायची पद्धत आहे. म्हणून मेरे श्याम पिया मेरी रग दे तूने